Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. काही योगायोग असावा बघा. बरोबर 2 वर्षापूर्वी म्हणजे 29 ऑगस्ट 2023ला जरांगे पाटील अंतराळी सराटीमध्ये त्यांच्या आणखी 9 हे टोटल हे पाटील मिळून 10 जणांसोबत तिथे उपोषणाला बसले होते. पाटील हटायलाच तयार नाहीत, पाणी पण पित नव्हते. शेवटी मला असं वाटतं की त्यावेळी ही टोपे वगैरे मंडळी किंवा आणखी तिथले काही स्थानिक नेते होते सगळे दाखल झाले. तहसीलदारांची बोलणं आलं की बाबा किमान पाणी तर पिऊ द्या, त्यांना जेवतच नाहीत हे सगळे. आणि मागणी काय होती तर हीच सगळी मागणी होती. 29 ऑगस्टपासून पुढचे 2-3 दिवस गेले. त्यानंतर 1 सप्टेंबर उजाडलं. 1 सप्टेंबरला त्याच ठिकाणी जिथं फौज फाटा लावलेला होता तिथे पाटलांना विनवणी करायला सगळे लोक आली की पाटील ऐका, आमचं तुम्हाला समर्थन आहे, पण तुम्ही काहीतरी खा. तब्येत खालावत चालली. 4-5 दिवस झाले या सगळ्या गोष्टीला. आणि यावेळी सगळी बोलणी फिसकटली. जरांगे पाटील आंदोलन मागे घेत नव्हते कारण त्यांची मागणी पूर्ण होत नव्हती. आणि त्यावेळी आंदोलक जमल्यानंतर आंदोलकांवरती पोलिसांनी लाठीमार केला. लाठीमार केल्यानंतर ह्या सगळ्याची परिणती काय झाली तर महाराष्ट्रात तुम्ही फोटो पाहिले असतील की तिथून या सगळ्या जातीचं जो काही संपूर्ण समीकरण होतं याचं आंदोलन आणखी तीव्र झालं. आणि ते तीव्र होण्यामागचं सगळ्यात मेन कारण होतं की तिथे महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या मराठी बांधवांना नाही तर तिथे महिलांवरती लाठीचार्ज झाला होता. मला अजूनही ते फोटो डोळ्यासमोरून जात नाहीत की एकाची आई ही बसली बाजूला आणि तिच्या डोक्यातून इथे जखम लागली. पोलिसांनी मारले प्रचंड आणि रक्तच बंबाळ झाले आणि ते सगळे डाग नाही तर ओहोळत रक्ताचे. खूप सारे प्रसंग असे झाले. पण त्यानंतर हा सगळा लढा का पेटला होता तर महिलांवरती त्यांना मारलं आणि अत्याचाराची भावना समाजामध्ये झाली. इथून आपण कट टू 2016ला जाऊ. 2016ला महाराष्ट्रात मराठा मोर्चे जे अत्यंत शांततामय मार्गाने, दुसरं म्हणजे मोर्चे संपल्यानंतर बातम्या आम्ही पत्रकारांनी कसल्या केल्या होत्या तर मोर्चे संपल्या सगळे रस्ते चकाचक जसे आहेत तसे सगळे झालेले होते. आणि इतक्या ऑर्गनाइज पद्धतीने मराठा समाजाचे मोर्चे झाले. पण त्या मोर्चाला सुद्धा ट्रिगर आउट केलं होतं ते कोपर्डीच्या घटनेने, जिथं एका समाजाच्या या एका लेकीवरती अत्याचार झाला होता. तो ट्रिगर पॉईंट ठरला आणि त्यानंतर मग आमच्या लेकीला न्याय पाहिजे इथपासून मागणी सुरू झाली. तिथून परत 2023 आलं, ज्या तारखा मी तुम्हाला सांगितल्या. आजचा व्हिडिओ सुरू करत असताना प्रस्तावना तुम्हाला लांब वाटली असेल, पण याचा बेस देण्याची गरज यासाठी आहे की आज ज्यावेळी मी मुंबईत उभा आहे, गेले 4 दिवस मी पाटलांना तिकडून जुन्नरपासून फॉलो करतोय. बातम्या तर आधीपासून करत होतो, पण स्वतः इथं काय चाललंय जाणवतोय. त्यामुळे हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना माझ्यामध्ये अत्यंत मला वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की या आंदोलनामध्ये आता नक्की काय झालंय ते. आणि त्याची 2 कारणं आहेत की मुंबईचं प्रेस क्लब जी पत्रकारांची अत्यंत प्रतिष्ठित संघटना आहे आणि दुसरी म्हणजे TVJ म्हणजे टेलिव्हिजन मीडियाची संघटना आहे. या दोघांनी कंडेम केल्याचं म्हणजे या सगळ्याचा विरोध केल्याचं पत्र काढलंय. का तर बॉस माझ्यासोबत काम करणाऱ्या ज्या पत्रकार मुली आहेत त्यांना वागणूक नीट मिळाली नाही, त्यापेक्षा पुढे जाऊन त्यांची या सगळ्यामध्ये अक्षरशः हॅरॅसमेंट झाली. काय नक्की घडलंय, काय झालंय, माझ्याकडे पत्र आहे. ते पत्र आधी आपण वाचू आणि त्यानंतर याच्यातून मला पाटलांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि या आंदोलनासंदर्भातच सध्या काय चाललं आहे याच्याबद्दल आपल्याला सविस्तर बोलायचं आहे. कारण ज्या मुलींबद्दल हे घडलं त्या दोघीजणी तर माझ्या परिचयाच्या सुद्धा आहेत. एक व्यक्ती तर अशी की ज्यासोबत मी याच्या आधी कामही केलं संस्थेमध्ये. पहिलं TVJचं पत्र काय ते आपण बघू. हे थेट जरांगे पाटलांना जाऊन तिथे पत्र देण्यात आलं पत्रकारांमार्फत की आंदोलन चालले, बाकी सगळ्या गोष्टीत हे आम्हाला मान्य पाटील, पण ही गोष्ट मात्र थांबली पाहिजे. काही गोष्टी तर आंदोलकांच्या हुल्लडबाजीच्या माझ्या डोळ्यासमोर घडल्यात आणि त्याचे मी व्हिडिओसुद्धा लवकरच पब्लिश करेन. पहिलं पत्र आहे TVJचं, जी TV जर्नलिस्ट असोसिएशन आहे मुंबईतली. त्यांनी जरांगे पाटलांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे, विषय आहे की आंदोलकांकडून मीडिया प्रतिनिधींना होणाऱ्या त्रासाबद्दल. माननीय मनोज जरांगे पाटील, आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ह्या मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. त्याचं वार्तांकन करण्यासाठी जी मीडिया प्रतिनिधी दिवसभर आपल्यासोबत आहेत, आझाद मैदानात गेले 2 दिवस हे सगळे ठाण मांडून आहेत. तर मुंबईतल्या प्रतिनिधींना आणि विशेष करून महिला पत्रकारांना तुमच्याकडून त्रास देणं सुरू आहे. पत्रकार आणि कॅमेरामॅन यांना कव्हरेज करताना तुमचे कार्यकर्ते धक्काबुक्की, कपडे ओढणं आणि जबरदस्तीने कोणास तरी ते ओढून घेतात. ह्या सगळे प्रकार सुरू आहेत.
आजचा दुपारचा माझा तुम्ही एक व्हिडिओ चेक करा, त्यामध्ये काय चाललं होतं. पण ठीक आहे, मी ती परिस्थिती किमान त्या ठिकाणी निवडली तरीसुद्धा, कारण त्यांचे सगळ्यांना बोलायचं असतं वगैरे इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही त्या प्रतिनिधींना धक्काबुक्की करणं, स्पेशल जे महिला आहेत, हे थांबलं पाहिजे. दुसरं, मनोज दादा बसलेत, त्याच्यासमोर कॅमेरे लागलेत आणि त्याच्या मागे संपूर्ण कार्यकर्ते. तिथे कॅमेरामॅन सगळे उभे असतात. ते कॅमेरामॅन दादांकडे कॅमेरे करून उभे असतात. सो ऑटोमॅटिकली त्यांची मागे जे कार्यकर्ते त्यांच्याकडे पाठ असते. मागून त्यांना तुम्ही टपल्या मारताय, मागून कोणते त्यांच्यावर बाटली फेकताय, मुद्दाहून त्यांना कोणतरी दगड मारतायत आणि त्यांना काहीतरी हिणवून म्हणतात की रे बस तरी तू खाली वगैरे. ही पद्धत नाही पाटील. पुढे त्यानंतर महिला कार्यकर्त्यांना एक अत्यंत घाणेरडा प्रसंग घडला आहे, जो मी तुम्हाला इथे सांगूही शकत नाही. ठीक आहे, महिला पत्रकारांना तुमचे कार्यकर्ते घेरतात वगैरे, जवळतात वगैरे, इथपर्यंत ठीक आहे. पण चुकीचं या सगळ्यामध्ये वक्तव्य केलं आहे. वक्तव्य म्हणण्याचं चुकीचं वर्तन केलं आहे सगळ्यामध्ये आणि अक्षरशः विनयभंगाची केस दाखल होईल इथपर्यंत एका महिला पत्रकारासोबत आजची ही सगळी वागणूक आहे. या संदर्भातच हे पत्र दिलेलं मनोज दादांना आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कॅमेरामॅनची वगैरे तुम्ही वागता, गर्दीत ज्या गोष्टी तुम्ही करता आहात डेलिबरेटली, महिलांना स्पर्श कळतो, पुरुषांपेक्षा त्याचं जास्त भान असतं. तशा पद्धतीने स्पर्श केलं जातं आहे आणि टी व्ही जर्नलिस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे क्लिअरली सांगतोय, विनंती करतोय की असे जर तुमच्यामध्ये कोणी असतील त्यांना वेळीच आवरा आणि त्यांच्यावरती तुम्ही काय असेल ती कारवाई करा. कारण थोड्याच वेळापूर्वी स्वतः मनोजदादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे काय सहकर्ते आहात, इथे आलेल्या लोकांना एकतर तुम्ही मान द्यायला शिका, सन्मान द्यायला शिका. त्यांना तुम्ही उगाच घेराव घालणं किंवा त्यांच्यावरती मंचावर आल्यानं त्यांनी एकतर मान द्यायला असं सांगितलं. आणि पोरांनो तुम्ही सावध राहा ह्याच्यासाठी सांगितलं की असं असू शकेल की तुमच्यामध्येच कोणतरी बाहेरच्या व्यक्ती घुसले असतील आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती घुसल्या असतील जे करत असतील आणि आंदोलनाला बदनाम करायचा प्रयत्न करत असतील. त्यानंतर मनोज दादा काय म्हणाले, ते म्हणाले त्यांनी खडसावलं ठीक आहे, ते म्हटले कुणीही येऊ दे त्यांना त्रास देऊ नका, कारण बाकीच्या तुमच्या मागण्या इथे करून गेला, मी इथे खंबीर आहे. हे ते डे 1 पासून म्हणतात. याच्या पुढे जो आता प्रेस क्लबचं आपण पत्रक आहे ते म्हणतात की हॅरॅसमेंट ऑफ वुमन जर्नलिस्ट अँड द मीडिया रिप्रेझेंटेटिव्ह कव्हरिंग मनोज जरांगे पाटील प्रोटेस्ट. ते असं म्हणतात की द मुंबई प्रेस क्लब अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहे त्या सगळ्या पत्रकारांची आणि वर्षानुवर्ष काम करतात. द मुंबई प्रेस क्लब त्यांचं असं म्हणणं आहे की डिप्लोज रिपीटेड इन्सिडेंट ऑफ हॅरॅसमेंट, कारण हे गेल्या 2 ते 3 दिवसात सतत घडत होतं आणि त्याची सगळ्याची परिणिती आज झाली की शेवटी या सगळ्यांनी दादांना पत्र तिथे जाऊन दिलं की हे अशा पद्धतीचं होत असेल तर ह्या गोष्टी चालणार नाहीत. दुसरं म्हणणं आहे की इन्सिडेंट्स ऑफ हॅरॅसमेंट, मिसकंडक्ट अँड द इन्सिडेंट्स ऑफ ट्रीटमेंट फेस्ड बाय द वुमन जर्नलिस्ट अँड अदर मीडिया प्रोफेशनल व्हाईल कव्हरिंग द जरांगे पाटील प्रोटेस्ट विच इज ऑनगोइंग ऑन आझाद मैदान. थ्रू दिस इज अ फॉर्मल representations, the Mumbai Press Club calls upon Mr. Zarange Patil to take immediate and strict action and corrective action against those responsible for such misconduct. हा रेकॉर्ड व्हिडिओ मी यासाठी करतोय, मी स्वतः मनोजांशी जाऊन बोललो मग अशी म्हटलं ह्या पद्धतीच्या गोष्टी चालणार नाहीत. बघा राज्यभरातून प्रतिनिधी तुम्हाला कव्हर करायला, राज्यभरातून जालन्यातून तुम्हाला प्रतिनिधी कव्हर करतायत, तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधून प्रतिनिधी ते गेले, इथे 4 दिवस मुक्काम थांबवले. तिथून जशी यात्रा पुढे आली अहिल्यानगरमधले तुम्हाला प्रतिनिधी जॉईन झाले, ते इथं मुंबईत आले. तिथून पुढे तुम्ही आले जुन्नरमध्ये, पुण्यातले प्रतिनिधी इन्क्लुडिंग मी, ते तुम्हाला परत इथे तुमचे हे सगळं करायला पुढे आले आणि ते तुम्हाला अजून कव्हरेज देतात. बॉस मी आत्ता उभं राहिलो इथे, त्याचा अवतार असा आहे कारण मी 13 तास फील्डवर आहे. कालचा दिवस मी 14 तास होतो, त्याच्या आधी मी आणखी पूर्ण यात्रा कव्हर करत करत पूर्ण वेळ आलो. तुमचं आजवरच्या सगळ्या गोष्टी बघता, तुमच्या आंदोलनाच्या पद्धती बघता पत्रकारही ते कव्हर करायला आलेत. मुद्दा असा आहे की ज्या आत्तापर्यंतच्या मराठा समाजाच्या आंदोलनाचे ग्राउंड्स हे महिला अत्याचाराचे होते, तिथपासून गोष्टी ट्रिगर अप झाल्या आणि त्यानंतर मराठा समाज इथपर्यंत पुढे पोहोचला आणि मग आणखी प्रश्न या समाजामध्ये उपस्थित होऊ लागले. त्या ठिकाणी त्या मराठा समाजाच्याच आंदोलनामध्ये जर महिला पत्रकारांनाही अशी अक्षरशः विनयभंग झाल्यासारखी वागणूक मिळत असेल तर मग प्रश्न आंदोलनावरती आणि जी व्यक्ती करतायत त्यांच्या इंटेन्शनवरती उपस्थित राहणार. शेवटाकडे चाललोय म्हणून आणखी 2 महत्त्वाचे मुद्दे. पहिला, ही कोण मंडळी आहेत आंदोलनातली, ह्यांना वेळीच चेक करा, बघा, निवडून काढा आणि बाहेर काढा किंवा त्यांचा बंदोबस्त करा. कारण हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर असे बरेच लोक म्हणतील की बाहेरची मंडळी घुसलीत आणि मनोजदांच्या मगाच्या भाषणात सुद्धा आला की पोराव तुम्ही सावध राहा. सावध आजूबाजूच्यांसाठी केलंय. आणि दुसरा, मनोज दादा तुम्हाला जर वाटत असेल तुमचा शत्रू मंत्रालयात बसलाय तर परत एकदा आंदोलन स्थळावरती आजूबाजूला तुम्ही बघण्याची गरज आहे, कारण तो तुमच्या बाजूला असण्याची शक्यता पण जास्त आहे.
कारण हे जे सगळे एलिमेंट्स घडत आहेत हे तुमच्याच लोकांचे आहेत की नाहीत हे तर नंतर व्हेरीफाय करू, पण आत्ताच्या घडीला ती माणसं तुमच्या लोकांमध्ये उपस्थित आहेत आणि ती तुमचीही असू शकतील याची शक्यता आपण इथे वर्तवू शकतो. त्यामुळे महत्त्वाचं असं आहे की ही कोण आहेत ज्यांना आपण एरवी समाजकंटक असा शब्द वापरतो, तर ही कोण आहेत की जे अशा पद्धतीच्या गोष्टी करतायत, यांचा वेळीच बंदोबस्त करा. आज संपूर्ण राज्य तुमच्या पाठीशी या सगळ्या मागणीमध्ये उभं राहतं आहे. राज्यभरातले पत्रकार, मी तुम्हाला अगदी जिल्ह्यांचा उल्लेख करून सांगितला की जिथून जसे तुम्ही पुढे आले त्या जिल्ह्यांचे प्रतिनिधी ते पोरं मी बघतोय इथं दररोज. मी म्हटलं ना की माझा अवतारच असं झालं कारण मी सकाळपासून फील्डवर आहे आणि लोकांना भेटतोय आणि कोणाचं काय हे सगळं म्हणणं पोचवतोय. महाराष्ट्रभरात तुमचं आंदोलन नाही तर देशभरात हे आंदोलन जर जात असेल, ते माध्यम प्रतिनिधी सह करत असतील तर त्यांच्यासोबत किमान नीट वागण्याची अपेक्षा हे त्यांनी ठेवणं, यात कोणतीही चूक नाही. शेवटचं म्हणजे ही सगळी मंडळी आज तुमच्या तिथे आली आहेत. आज जर हे वारंवार अशाच पद्धतीची त्यांना वागणूक मिळाली आणि ज्या पद्धतीने शहरात जे काही चाललं आहे ह्याच्यावरती मी परत येणाऱ्या काळात बोलीनच, पण याच पद्धतीची वागणूक जर ह्या सगळ्या प्रतिनिधींना मिळाली तर पाटील आम्ही चाललो आमच्या गावा, आमचा रामराम घ्या.